मजेत असणार आहात. सो मंडळी, आज मी बनवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक. याआधी मी पायनॅपल केक तुमच्यासोबत शेअर केला होता. सो मला माहिती आहे तो कसा आला होता, कारण तो माझा फर्स्ट केक होता. पण त्यानंतर मी 3 केक बनवले. व्हॅनिला फ्लेवर बनवला, परत हा बनवला होता पायनॅपल, आणि त्याच्यानंतर 2 वेळा व्हॅनिला बनवला, कारण जे घरात अवेलेबल होते तेच बनवलं. तर बऱ्यापैकी छान आले आणि फिनिशिंगही छान आली होती. सो आता माझ्या मुलांचा मूड झालाय ब्लॅक फॉरेस्ट केक खाण्याचा. तो काल रात्री मी मार्केटमध्ये गेले इंग्लिश साहेबांना घेऊन, आणि सगळं सामान घेऊन आले ब्लॅक फॉरेस्टचं जे जे हवं आहे तेथे. आणि आज एक्सपेरिमेंट करणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केकवर. बट यावेळेस मैद्याचा नाही, कारण 3-4 केक मी मैद्याचेच बनवले होते आणि छान आले. बट मी नंतर असा विचार केला की आपण प्रीमिक्सनी बनवूया. सो आज मी प्रीमिक्सचा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहे. तर प्रिपरेशन झालेली आहे माझी ऑलरेडी. हे बघा, सगळं करून ठेवलेलं आहे. सो हे 200 ग्रॅमचं पॉकेट आहे, आणि हा पूर्ण 1 कप भरला फुल, आणि त्याच्यानंतर हाफ म्हटलं तरी चालेल, म्हणजे 1.5 कप झाले प्रीमिक्स. आणि याच्यामध्ये प्रीमिक्समध्ये तर काही टाकायची गरज नसते. आणि मी ऑइल घेतला आहे 1/4 कप. ठीक आहे, कारण याच्यामध्ये ऑइल, पाणी आणि प्रीमिक्स एवढंच जातं. पाणी मला जसं जसं हवं तसं पाणी घेणार मी आता. बघा, चॉकलेटी फ्लेवरचं झालंय. हे झालं आपलं बॅटर तयार. बघा, मस्त झालं. चला आता याला ट्रान्सफर करूया आपण या टीनमध्ये, जो मी प्रिपेअर केला आहे ऑलरेडी. किती छान रेबिन कन्सिस्टन्सी आहे याची, रेबिन टाईप. चला कंटेनरमध्ये शिफ्ट केला आहे. याला थोडं टॅप करते, म्हणजे त्याच्यात बबल्स क्रिएट होणार नाही. प्लॅनिंग थोडा चेंज झाला, कारण कुकरमध्ये हा डबा बसत नव्हता. तर मी लगेच पातेलं ठेवलं आणि त्याला प्रीहीट केलं. आता हे कंटेनर मी पातेल्यामध्ये शिफ्ट करते. गॅसची फ्लेम केलेली आहे मी एकदम स्लो, आणि हे कंटेनर आता शिफ्ट होणार आहे या पातेल्यामध्ये. हे पातेलं त्याला किती हीट देते हे त्याच्यावरती डिपेंड आहे. समथिंग 40 मिनिटं किंवा 45 मिनिटं हा केक मी याच्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवणार आहे. ब्लॅक फॉरेस्टला लागते चेरी. ओके, हे बघा, मी चेरी सुद्धा आणले आहे. आणि हे आहे डार्क चॉकलेट कंपाऊंड. त्याच्यावरची जे गार्निशिंग करतात तेही, म्हणजे आज टोटल सर्व मी प्रिपरेशन करून आली आहे की सेम ब्लॅक फॉरेस्ट करायचं आहे. थीम तर तशीच आहे डोक्यामध्ये, पण तयार झाल्यानंतर बघूया सेम तसंच तयार होते की वेगळं काही तयार होते. सो मी आता आधी याचं चेरी सिरप बनवते, कारण याला थोडं बारीक करते आणि साखरेचं पाणी करून याचं क्रश तयार करू आपण. मी चेरी सिरप बनवायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये चेरी आहे, साखर आहे आणि पाणी आहे. हे बघा, हे आहे माझ्या हातामध्ये डार्क चॉकलेट कंपाऊंड. सो आता ते ब्लॅक फॉरेस्टच्या अवतीभोवती चॉकलेट्स असतात ना, तर ते खूप हार्ड आहे. इंग्रज साहेबांची मदत घ्यावी लागेल, खूप कडक आहे. इंग्रज साहेबांच्या मदतीने मी केले याचे 2 तुकडे. आता हे जे आहे उर्वरित भाग हा ठेवतो फ्रीजमध्ये, आणि हा ठेवते. आधी मी याला याने क्रॅश करून बघते, नाही झालं तर मग आपण चाकूने करून बघूया. होतंय पण खूप बारीक. याचं जाळ घेते, क्रश याचाही लागणार. ओके, आणि काही असा करून घेऊया. टेम्परेचरवरती आहे चॉकलेट, त्याच्यामुळे खूप छान याचे स्लाइस पडत आहेत बघा. आणि असेच असतात तर ब्लॅक फॉरेस्टवरती स्लाइस. हा होममेड आहे, बघूया तसाच येतो की नाही. त्यासाठी तुम्हाला वेट करावं लागणार. तर हे झालं आहे माझं बारीक करून चॉकलेट. तर आता मी याला ठेवते फ्रीजमध्ये, कारण केक व्हायला खूप उशीर आहे आणि त्याचं प्रिपरेशन मला आधीच करायचं आहे. सो आता चेरी सिरपही होत आहे, चॉकलेटही क्रश करून झालं. आता आहे क्रीम व्हिप करायचं. सो आता ते मी करते. तोपर्यंत मी या साईडला, कारण सर्व मला किचनमध्येच करायचं आहे. प्लगही इथंच आहे, केकही इथंच आहे. सो आता चेरी सिरप मला थंड करण्यासाठी साईडला ठेवून ही शेगडी बंद करायची आहे, आणि इथं मला मशीन लावायचं आहे. ठीक आहे. सो आता मी फ्रीजमध्ये ठेवते आणि फ्रीझरमधून काढते व्हिप क्रीम. जे पाणी आपण बर्फ करतो त्या सेक्शनमधून काढून पाण्याच्या बॉटल्स जिथे ठेवतो खाली तिथे ठेवलं होतं.
ओके, आणि छान मेल्टही झाला बघा, आवाज येतोय ना. मी करते याला थोडं शेक. ओके, टेम्परेचरही खूप छान आहे याचं. 1 कप घेते मी याच्यासाठी. क्रिस्टल नाही याच्यामध्ये. कन्सिस्टन्सी पण खूप छान झाली आहे याची बघा. सो फायनली क्रीम झाली आहे आपली व्हिप करून. ओके, तुम्हाला दाखवते मी. नाही पडली, छान व्हिप झाली. हे बघा किती वेळ पकडून आहे मी, छान व्हिप झाली. हे व्हिप करून झालं आहे. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते, कारण केक बेक होण्यासाठी अजून समथिंग 20 मिनिटं टायमिंग आहे. तोपर्यंत क्रशही गार होतो, चेरी क्रश. ओके, नंतर चला केक बराच वेळ झाला ठेवलेला आहे, बघूया काय प्रोसिजर. क्या बात है मंडळी, लुक ॲट दिस केक. किती छान दिसत आहे आणि फ्लोपी पण खूप झालेला दिसत आहे. क्रीम निघाली एकदम. सो मी गॅस करते बंद आणि त्याला गार करते. सी बघा, प्रीमिक्सचा किती छान निघाला आहे आणि एकदम स्पंजी झाला आहे बघा. मस्त निघाला. तर आता आम्ही याच्या लेअर करतो, ठीक आहे. ओके, सो लेअर झाले आमचे 3 करून. आता मी घेते त्याला फ्रोस्टिंग करायला. खरं सांगू मंडळी, माझ्यासाठी खूप मोठं टफ चॅलेंज आहे फ्रोस्टिंग आणि आयसिंग, कारण हा माझा 4था केक आहे. सो बघू याच्यामध्ये किती प्रोग्रेस होते किती नाही, कारण 4था केक असल्यामुळे खूप जाळीदार आणि खूप छान असा आला बघा. ओके, सो आधी मी टाकते त्याला सिरप बनवलेलं. तर मंडळी हे आहे चेरी सिरप. तर याचं मी गाळून याचं चेरी आणि सिरप वेगवेगळं केलं आहे. तर आधी मी टाकलं चेरी सिरप, नंतर टाकली आहे त्याच्यामध्ये व्हिप क्रीम, ती पसरवून घेतली आणि त्याच्यावरती टाकणार आहे मी चेरी क्रश. सो तुम्हाला दिसतच आहे. तो अशा प्रकारे आपण सगळ्या लेअर करणार आहोत. मंडळी हनी गेली आहे ट्युशनला आणि जाता जाता तिने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली, मम्मी तू जर केक चांगला केला नाही तर मी खाणार नाही. तर मी खूप टेन्शनमध्ये आहे की आता घाट तर घातला आहे ब्लॅक फॉरेस्ट केकचा, पण आता तो कसा होणार आहे, व्यवस्थित येणार आहे की नाही, की काय तसा सेम होणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी. आता टाकते याच्यावरती क्रीम, नाहीतर तुम्ही म्हणाल किती सगळी क्रीम. तर आता सगळ्या लेअर झाल्या आहे आपल्या कंप्लीट. ठेवून आपण करूया क्रम कोड आणि क्रीम आयसिंग. ओके, सो मी आता ATM कार्डचा, तर त्याला फिनिशिंग देण्यासाठी मी ATM कार्डचा वापर केला आहे. बघूया ATM कार्डने व्यवस्थित येते की नाही, बट मग हळूहळू जमत आहे. तुम्हाला दिसतच आहे की फिनिशिंग छान येते की नाही. चला बघूया आपण काय होणार आहे ते. मी खूप एक्सायटेड आहे. ATM कार्डचा वापर केला आहे तर वाव किती छान झाला बघा. तुम्ही मला कमेंट करून सांगा हा जमलं की नाही. मला तर बऱ्यापैकी जमलेलं. सो मंडळी, अशा प्रकारे मी याला केलं आहे फ्रोस्टिंग आणि आयसिंग. प्रोग्रेस वाटत आहे माझ्यामध्ये, कारण आधी असं फिनिशिंग नव्हतं आणि व्यवस्थित करता येत नव्हतं, बट आता खूप छान झालं आहे आधीपेक्षा. सतत करत राहिलो तर हातामध्ये एक वळण येते, फिनिशिंग येते. एक सारखा मुलांना खायला देणे चुकीचं आहे. सो त्याच्यामुळे मी 4-5 दिवसाचा 8 दिवसाचा असा गॅप देते. आणि ओके, आता मी फ्लॉवर बनवायला घेते. मंडळी, मी कुठलाही क्लासेस किंवा कोर्स जॉईन केलेला नाही आहे बेकिंगसाठी. तर मी यूट्यूबवरती बरेचसे चॅनल सर्च केले, तर त्याच्यामध्ये मला एक क्लासिक किचन भवन असं एक चॅनल आवडलं. मी त्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि शिवांगी मॅम खूप छान शिकवतात. सो मी त्यांना फॉलो केलं. त्यांच्या ज्या ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत त्या फॉलो करत आहे आणि तुमच्यासमोर दिसतच आहे की मी हळूहळू केक कशी बनवत आहे म्हणून. आणि आता इथं टाकू आपण हे चॉकलेट क्रश केलेलं. चॉकलेट डेकोरेट करून झाला आहे. मी आता त्याच्यावर चेरी ठेवते बघा. बट मला कमेंट करून सांगा. सो आता एक फायनल टचअप द्यायचा आहे त्याला, सो मी देते आता. सो हा होता फायनल टचअप.
ओके, हा झाला आहे ब्लॅक फॉरेस्ट केक. तो जेमतेम तसाच दिसत आहे की सेम तसाच आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि हो, कट केल्यानंतर आम्ही खाणार आहोत तेही तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. ठीक आहे, कारण इंगळे साहेब मुलं केक खातील. तर मंडळी, केक झाला आहे रेडी आणि बघा हा अशा प्रकारे दिसत आहे. सो तुम्ही तुम्हाला कमेंट करून सांगणारच आहात हा तसाच आहे की जेमतेम तेवढा जमलेला आहे. आता हा केक मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी, कारण हनी गेली आहे ट्युशनला आणि ती येणार आहे रात्री 8 वाजता, तेव्हा हा केक कट होणार आहे. सो बघत राहा हा ब्लॉग आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा केक तुम्हाला आवडला की नाही. मंडळी, हनी आली आहे ट्युशनवरून, आम्ही सगळे बसलेले आहोत आणि केकही आमचा छान सेट झालेला आहे. बघा किती मस्त दिसत आहे, असं वाटत आहे की बेकरी शॉप मधून आणला. आणि एकदा बरोबर फ्रीज मध्ये गेली, मम्मी तू डिझाईन कशी काढली, केक कसा बनवला बघितला, तिचा असा होता की तू असं बनवला म्हणून. सो आता आम्ही केक कापतो. हॅपी बर्थडे. ये ये. आता आम्ही काढून बघतो. आमच्या प्लेट्सही तयार आहेत आणि थंडी खूप आहे, इतकी की विचारू नका, खूप थंडी आहे आमच्याकडे. केकचा पीस बघा किती छान दिसत आहे. खाल्ल्यानंतर बघू काय रिॲक्शन देतात मुलं. थांबा, हनी बघा आता केक खाऊन सांगते आम्हाला, कारण हिला बरोबर माहितीये. आणि खूप सॉफ्ट झाला आहे बघा, इतकं सॉफ्ट झाला आहे ना, खूप. सी, मी तुम्हाला याने काढून दाखवते. हे बघा, इझी एकदम एकदम सॉफ्ट झाला आहे. कसं झाला सी, मी थोडा बाईट घेऊन बघते. ओके, सेम बेकरी स्टाईल, काय कुठंच काही कमी नाही. सो केक खूप छान झाला. आता आम्ही हा खाणार आहोत, एवढा नाही खाणार. इंगळे साहेब, हनी, लाडू, मी आम्ही हा केक खातो आता. आणि केक खूप टेस्टी झाला आहे. आणि हा ब्लॅक फॉरेस्टचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि 5 मिलियन लाईक. उद्या पण नाही केलं होतं, सॉरी काल पण नाही केलं होतं. काय पण केलं नाही तुम्ही. ओके, सो नेक्स्ट टाइम या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ काढला त्याची नोटिफिकेशन तुमच्याकडे सगळ्यात आधी येणार. आणि तुम्ही आमच्या चॅनलला जे सपोर्ट करत आहात त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. सो आता आम्ही एन्जॉय करतो हा ब्लॅक फॉरेस्ट केक पार्टी. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.